रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण आज प्लसमध्ये आलं असून त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील बळीराजास आता उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने एप्रिल महिन्यात व्यक्त केला होता. यावर्षी मान्सूनचे आगमन देखील 2 दिवस आधीच महाराष्ट्रात झाल्याचं दिसून आलं होतं आणि अगदी मृग नक्षत्रापासून मान्सूनच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. मात्र उजनी धरणावरील लाभक्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यात तितक्याच मोठ्या प्रमाणात पाऊस होत नसल्यानं उजनी धरण जुलै महिना संपत आला तरी अजूनही मायनस पातळीमध्येच आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी वर्गात देखील चिंता व्यक्त होत आली होती. मात्र मागील 4 दिवसात पुणे जिल्ह्यात होणाऱ्या जोरदार पावसानं उजनी धरणात येणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज दुपारी दौंडेतून उजनी धरणात 1,88,000 क्युसेसने पाण्याची आवक होत आहे. जर पुढील 2 ते 3 दिवस अशीच आवक उजनी धरणात येत राहिल्यास उजनी धरणात किमान +15% पाणी साठा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.